नमस्कार मंडळी. दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्र 1232 प्लस पदांसाठी ही भरती असणार आहे. आणि होय, शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त 10वी ते 12वी पास असाल तर नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करू शकता. आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि होय, जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करू शकता. व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. तर लवकरात लवकर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूया. मंडळी, दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्र. पात्रता, वयोमर्यादा, पगार, परीक्षा पॅटर्न आणि अर्ज प्रक्रिया काय असणार आहे ते सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूयात. दारूबंदी पोलीस भरती 2026 महाराष्ट्राबद्दल सविस्तर माहिती. दारूबंदी पोलीस भरती ही महाराष्ट्र शासनाची स्टेट एक्सरसाइज डिपार्टमेंट म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत घेतली जाणारी खूप मोठी सरकारी नोकरी आहे. या विभागाचे मुख्य काम राज्यात बेकायदेशीर दारू उत्पादन, विक्री आणि तस्करी रोखणे असे आहेत. या विभागातील पोलिसांना सामान्यतः दारूबंदी पोलीस म्हणजेच राज्य उत्पादन शुल्क जवान एक्साइज कॉन्स्टेबल असे म्हटले जाते. ही भरती सरळ सेवा पद्धतीने घेतली जाते आणि महाराष्ट्रातील अनेक युवक या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आता जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती 2026 ओव्हरव्ह्यू काय असणार आहे. घटक आणि माहिती. भरतीचं नाव असणार आहे दारूबंदी पोलीस 2026. विभाग राज्य उत्पादन शुल्क विभाग. पदाचे नाव जवान दारूबंदी पोलीस. चालक आणि लिपिक. अर्ज पद्धती फक्त आणि फक्त ऑनलाईन असणार आहे. नोकरीचं ठिकाण सविस्तर संपूर्ण महाराष्ट्र. आणि निवड प्रक्रिया असणार आहे फिजिकल टेस्ट प्लस रिटर्न एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर जाणून घेऊयात राज्य उत्पादन शुल्क विभागात जवान, चालक, स्टेनोग्राफर, लिपिक आणि चपराशी अशा विविध पदांसाठी भरती घेतली जाणार आहे. आता आपण जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस म्हणजे काय. मुख्य म्हणजे सगळ्यात आधी तर जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस म्हणजे काय. खूप लोकांना हा प्रश्न असेल, दारूबंदी पोलीस म्हणजे दारू बंद करण्यासाठी पोलीस असेल, तर तसं नाहीये मित्रांनो. याचं काम आपण जाणून घेऊयात. बेकायदेशीर दारू निर्मितीवर कारवाई करणे. जे कोणी बेकायदेशीर दारू निर्मिती करतं त्याच्यावर कारवाई करणे. दारू तस्करी रोखणे. जे न कायदेशीर दारू सप्लाय करतात त्याला रोखणे. बार, वाईन शॉप आणि दारू विक्री केंद्राची तपासणी करणे. त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क नियमांची अंमलबजावणी करणे आणि छापे टाकणे आणि गुन्हे नोंदवणे. हे असतं त्यांचं मुख्य काम. म्हणजेच हे पोलीस एक्साइज डिपार्टमेंट एन्फोर्समेंट स्टाफ म्हणून काम करतात. तर कळालं तुम्हाला आता की दारूबंदी म्हणजे नक्की एक्झॅक्टली काय आहे. आता जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही काय असणार आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी असणार आहे. जवान एक्साइज कॉन्स्टेबल साठी फक्त आणि फक्त 10वी ते 12वी पास असणार आहे. चालक साठी 7वी पास प्लस वाहन चालवण्याचा परवाना लायसन्स असणं आवश्यक आहे. लिपिक साठी 12वी आणि पदवीधर असणं आवश्यक आहे. स्टेनोग्राफरसाठी 10वी प्लस टायपिंग आणि शॉर्ट हँड असणं अत्यंत आवश्यक आहे. आता जाणून घेऊयात राज्य विभागात शुल्क विभागासाठी जवानांनी सामान्यतः किमान 10वी पास असणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही 10वी देखील पास असाल तर नक्कीच या भरतीसाठी अप्लाय करू शकता. आता जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती वयोमर्यादा ही काय असणार आहे. खुला प्रवर्गासाठी 18 ते 40 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे. ओबीसी साठी 18 ते 43 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे. एससी किंवा एसटी साठी 18 ते 45 वर्षाची वयोमर्यादा असणार आहे. आणि आरक्षणानुसार वयोमर्यादेत सवलत देखील दिली जाणार आहे. तर आता जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती शारीरिक पात्रता ही काय असणार आहे. पुरुष उमेदवारासाठी उंची असणार आहे 165 सेंटीमीटर. छाती असणार आहे 79 ते 84 सेंटीमीटर. आणि धावणे असणार आहे 1600 मीटर. महिलांसाठी उंची असणार आहे 155 सेंटीमीटर आणि धावणे असणार आहे 800 सेंटीमीटर. आता जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती निवड प्रक्रिया ही काय असणार आहे. टप्प्याटप्प्याने वेगवेगळी निवड पद्धती असणार आहे. एक मैदानी चाचणी फिजिकल टेस्ट साठी धावणे, लांब उडी आणि गोळाफेक असणार आहे. त्याच्यानंतर 2 लेखी परीक्षेसाठी तुम्हाला 100 गुणांची आवश्यकता आहे. परीक्षेचे विषय आपण जाणून घेऊयात. सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण म्हणजेच मराठी ग्रामर, चालू घडामोडी, महाराष्ट्र इतिहास व भूगोल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यात बोलवले जाणार आहे. जर तुम्ही हे सगळं क्लिअर करसाल त्याच्यानंतर तुम्हाला पुढील परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरती 2026 सॅलरी म्हणजेच पगार हा अंदाजे काय असणार आहे.
जवानसाठी पगार असणार आहे 21,700 ते एकूण 70,100 रुपये. चालकसाठी असणार आहे 25,500 ते 81,100 रुपये आणि लिपिकसाठी असणार आहे 29,200 ते 92,300 असणार आहे. यासोबतच महागाईचा भत्ता म्हणजेच DA, घरभाडे भत्ता म्हणजे HRA, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शन हे सर्व लागणार आहे त्याच्यामध्ये. आता आपण जाणून घेऊयात दारूबंदी पोलीस भरतीसाठी अर्ज हा कोणत्या पद्धतीने करावा लागणार आहे. 1. अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. 2. रिक्रुटमेंट भरती सेक्शन ओपन करावं लागणार आहे. 3. दारूबंदी पोलीस भरती नोटिफिकेशन कंप्लीट वाचा जेणेकरून तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील. 4. ऑनलाईन फॉर्म भरा. 5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 6. अर्ज फी भरा. 7. फॉर्म सबमिट करा. आता ही होती सविस्तर माहिती अर्ज कसा करायचा आणि जर मित्रांनी तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगितलं तर याच्यावरती तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पाहू. आता सगळ्यात महत्वाचं जाणून घेऊयात आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत. 1. आधार कार्ड. 2. 10वी आणि 12वी मार्कशीट. 3. जात प्रमाणपत्र लागू असल्यास. 4. रहिवासी दाखला आणि 5. फोटो किंवा सही लागणार आहे. तर मित्रांनो दारूबंदी पोलीस भरती ही महाराष्ट्रातील युवकांसाठी एक उत्तम सरकारी सुवर्ण संधी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करताना बेकायदेशीर दारू विरोधात तुम्ही कारवाई करणे आणि कायदा अंमलबजावणी करणे ही महत्वाची कामे असणार आहेत. योग्य तयारी करा. शारीरिक फिटनेस देखील बघा. प्रॉपर अभ्यास केल्यावरती तुम्हाला नक्कीच यश भेटणार आहे. तर जर तुम्ही 10वी 12वी पास असाल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर या भरतीसाठी नक्कीच अप्लाय करू शकता. व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि होय नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर बनवू ते पण मला कॉमेंटमध्ये सांगसाल. व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्सला नक्की सबस्क्राईब करा. आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.